Hello everybody. हॅलो एव्हरीबडी. चला सर्वांनी माझ्याकडे बघायचं आहे, सर्वांनी लक्षही माझ्याकडे द्यायचं आहे. सर्वांना माझा आवाज येतोय? चला, व्हेरी गुड. चला बघा, आपण आज जरा जो काही आपला 8th स्टँडर्डमधल्या बी द बेस्ट याचा एक भाग राहिला होता, तो भाग आता आपण लगेच पूर्ण करू. चला, बी द बेस्टमधला जो सेकंड पार्ट राहिला होता आपला पोएमचा, तो आपण आता या ठिकाणी कंप्लीट करणार आहे. तर बघा, सेकंड पोएमचा जो सेकंड पार्ट आहे तो पोएमचा कंप्लीट करू आणि आपली कविता आज आपण पूर्ण करणार. त्यामुळे जर समजलं नाही तर प्रत्येकाने मला प्रश्न विचारायचे, ग्रुपवरती मेसेज टाकायचा आणि प्रश्न विचारायचे. बघा, थर्ड स्टँडर्ड आहे. वी कांट ऑल बी अ कॅप्टन्स, वी हॅव गॉट to be the crew. There's a something for all of us here. There's a big work to do and there's a leisure to do. And the task you must do is the nearer. Here the poet Douglas telling here, we can't all be a captain. We आपण can't शकत नाही, all म्हणजे सर्व, be a captain सर्वच काही कॅप्टन बनू शकत नाही, किंवा मुख्य प्रमुख कॅप्टन म्हणजे बघा इथे पण आपण याचा अर्थ काय, कॅप्टन म्हणजे जहाजाचा जो कॅप्टन असतो तो कॅप्टन, कर्णधार. लक्षात घ्या, जहाजाचा जो काही कॅप्टन असतो तो कॅप्टन. वी कांट ऑल बी अ कॅप्टन, सर्वच लोक कॅप्टन बनू शकत नाही. म्हणजे इथे थोडक्यात इथे पोएटला सांगायचं आहे की सर्वच लोकांना यश मिळेल असं नाही, तर इथे तोच म्हणत आहे, वी कांट बी ऑल कॅप्टन्स, सर्वच जण कॅप्टन बनू शकत नाही. वी हॅव गॉट टू बी अ क्रू. वी हॅव गॉट, परंतु आपल्याला मिळवता येते काय, टू बी अ क्रू. क्रूचा दोन अर्थ आहे. क्रू म्हणजे कॅबिन होती आणि दुसरा क्रू म्हणजे खलासी. इथे पण क्रूचा अर्थ काय, खलाशी. लक्षात घ्या की वी हॅव गॉट टू बी अ क्रू, परंतु निश्चित खलाशी निश्चित बनू शकतो. वी हॅव टू गॉट, वी हॅव, वी ईचा अर्थ इथे काय होतो, शॉर्ट फॉर्म आहे, शॉर्ट हँड म्हणतात त्याला. वी हॅव गॉट टू बी अ क्रू, तर आपण खलाशी मात्र होऊ शकतो. कॅप्टन आपण सर्वच आपण कॅप्टन होऊ शकत नाही, परंतु खलाशी मात्र निश्चित आपल्याला होता येते. देअर्स अ समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. देअर्स अ समथिंग प्रत्येकासाठी, देअर्स अ समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. हिअर म्हणजे येथे. देअर्स अ समथिंग काहीतरी, फॉर ऑल ऑफ अस आपल्या सर्वांना काही ना काहीतरी बनता येतेच. असं काहीच नाही जगात की आपल्याला काही बनता येत नाही. बघा, सर्व काही बनता येते माणसाला, फक्त त्याच्यात ती जिज्ञासा पाहिजे, क्युरियासिटी पाहिजे. तेच म्हटलेले, देअर्स अ समथिंग काहीतरी आहे, फॉर ऑल ऑफ अस हिअर, इथे आपल्यामध्ये काहीतरी आहे की आपण काहीतरी बनू शकतो. देअर्स अ बिग वर्क टू डू, करण्यासारखं भरपूर काम आहे. देअर्स अ बिग म्हणजे भरपूर, वर्क म्हणजे काम, टू डू म्हणजे करण्यासाठी भरपूर काम पडलेलं आहे. खूप काम आहे जगामध्ये, इतक्या गोष्टी आहेत की आपण त्याचा विचार करू शकत नाही. अँड देअर्स अ लेजर टू डू, आणि करण्यासारखंही काहीच नाही. तसं पाहा, लेजर टू डू. इथे बघा, दुसऱ्या कडव्यामध्ये आपल्याला जे शब्दाचे छोटे छोटे अर्थ आहे ते दिलेले आहेत. लक्षात घ्या, देअर्स अ बिग वर्क, बिग म्हणजे खूप मोठं काम आहे, टू डू करण्यासाठी. अँड देअर्स म्हणजे देअर इज अ लेजर टू डू, आणि अनइम्पॉर्टंट. लेजर म्हणजे कमी महत्त्वाचं, आणि कमी महत्त्वाचं असं जगात कोणतंही काम नाही. सर्व कामं महत्त्वाची आहे प्रत्येकाचं. असं कोणतं काम आहे की जगात महत्त्वाचं नाही? प्रत्येकाचं. जसं शिक्षकाचं काम आहे शिकवणे, तेही महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्याचं काम आहे शिकणे, तेही महत्त्वाचं आहे. आईवडिलांचं कर्तव्य आहे किंवा काम आहे विद्यार्थ्याला शाळेपर्यंत आणून पोचणे, त्याला चांगलं शिक्षण देणे, त्याला मदत करणे, त्याला लागणाऱ्या वस्तू देणे. शेतकऱ्याचं काम आहे शेती करणे. तसे प्रत्येकाचं काम कोणतंही, जसं शाळेचं उदाहरण जर आपण घेतलं तर प्यून टू हेडमिस्ट्रेस किंवा हेडमास्टरपर्यंत सर्वच लोकांची कामं महत्त्वाची आहेत. म्हणून म्हटलेलं आहे, देअर इज द बिग वर्क टू डू, करण्यासाठी खूप मोठं काम आहे. अँड देअर्स अ लेजर टू डू. लेजर म्हणजे
अनइम्पॉर्टंट. लेझर मीन्स लेझर म्हणजे अनइम्पॉर्टंट म्हणजे कमी महत्त्वाचं. हे बघा, कमी महत्त्वाचं कोणतंच काम नाही आहे की जे तुम्ही करण्यासाठी नाही आहे. अँड द ऑल टास्क यू मस्ट टू डू, अँड ऑल द टास्क म्हणजे काम, हाती घेतलेलं कार्य, यू मस्ट टू डू तुम्ही केलंच पाहिजे. इज द नियरर म्हणजे तुमच्या जवळ जे काम येईल, हाती जे काम पडेल ते काम केलं पाहिजे. मग तुम्हाला परिस्थिती कोण्या कामावर आणून ठेवील सांगता येत नाही. तुम्ही ते गाणं ऐकलं असेल, एक दिन हाती एक दिन घोडा एक दिन पैदल चलना पडेगा. म्हणजे कधी कोणाला कोणतं काम करावं लागेल हे सांगता येत नाही. लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, एखाद्याचं उदाहरण जर तुम्हाला याचं द्यायचं सांगितलं तर आपण काय म्हणू, द टास्क यू मस्ट टू डू, काम कोणतंही असो ते केलं पाहिजे. इज द नियरर तुमच्या जवळ असलेलं, तुमच्याकडे जे काम येईल ते केलं पाहिजे. आणि म्हणून जे काम येईल ते आपण केलंच पाहिजे. मस्ट आहे, मस्ट म्हणजे केलंच पाहिजे प्रत्येकाने. अशा प्रकारचा या कवितेचं एक अर्थ होतो की जे काम आपल्याकडे येईल ते काम करावं लागेलच, कारण काम हेच देव, माय वर्क इज माय गॉड असं म्हणून जर तुम्ही काम केलं तर सर्व काही मिळू शकता. परत पहा, वी कांट ऑल बी द कॅप्टन्स, आपण सर्वच लोक कर्णधार होऊ शकत नाही किंवा कॅप्टन बनू शकत नाही एखाद्या जहाजाचे. परंतु वी हॅव गॉट टू डू अ क्रू, परंतु आपण एखाद्या जहाजाचा खलाशी मात्र चांगलं बनू शकतो. आपल्याला जहाजाचा कॅप्टन बनू शकत नाही आपण. सर्वच्या सर्वांनी म्हटलं की आम्ही सगळेच जहाजाचे कॅप्टन बनणार, अरे तर मग खलाशी कोण बनणार? परंतु मग तुम्ही खलाशी बनू शकता. जरी तुम्हाला कॅप्टन बनता येत नाही तर खलाशी मात्र निश्चित बनता येते. देअर्स अ समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर, आपल्याला प्रत्येकाला काही ना काही बनता येते. देअर्स अ समथिंग, काही ना काही आहे, फॉर ऑल ऑफ अस आपल्यामध्ये. हिअर इथे आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये काही ना काही आहे, गुण की जो आपल्याला बनवतो, जो आपल्याला घडवता येतो, बनवता येतो. देअर्स अ बिग वर्क टू डू, करण्यासाठी खूप काम आहे. अँड देअर्स लेझर टू डू, आणि कमी महत्त्वाचं असं कोणतंच काम नाही. म्हणजे प्रत्येकाचं कामच महत्त्वाचं आहे, मग तो कोणीही असो. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर घेतला, शाळेतल्या आपल्या पिऊनपासून तर हेडमिस्ट्रेसपर्यंत सर्वांना आपापलं काम महत्त्वाचं आहे आणि कमी महत्त्वाचं काम कोणाचंच नाही आहे. अँड देअर्स द टास्क यू मस्ट टू डू, जे काम तुम्हाला मिळेल यू मस्ट टू डू तुम्ही केलंच पाहिजे. इज द नियरर म्हणजे तुमच्या जवळ असलेलं. हा झाला आपला थर्ड स्टांजा. आता आपण फोर्थ स्टांजाकडे वळू थोडंसं. बघा इकडे फोर्थ स्टांजाकडे वळू. ज्यांच्याकडे पुस्तकं असतील त्यांनी ते घ्यायचं. आपण एक एक अर्थ इथे एक एक याचं लिहिणार आणि एक एक अर्थ आपण समजून घेणार. तुमच्याकडे व्हिडिओ आहे, तुम्ही 2-2, 4-4 वेळा, 5-5 वेळा ऐकून त्याचा अर्थ समजून घेऊ शकता, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही तो अर्थ समजून घ्यायचा आहे. यू कांट बी अ हायवे, इफ यू कांट बी अ हायवे, then just be a trial. Then just be a trial. बघा, वाक्य खूप सुंदर आहे, अतिशय सुंदर असं एक वाक्य इथे आलेलं आहे. आपण वाक्य पूर्ण करून घेऊ. दुसरं त्याच्या खालची सेकंड लाईन, इफ you can't be the sun, if you can't be a sun, be a star. Be a star. बघा काय म्हटलेलं, बी अ स्टार. सुंदर वाक्य. इफ यू कांट, इफ जर, यू म्हणजे तुम्ही, कांट बी शकत नाही, हायवे म्हणजे महामार्ग तुम्हाला बनता येत नाही. जर एखादा रस्ता असेल, विचार करत असेल, इफ यू कांट बी अ हायवे, जर तुम्हाला एखादा महामार्ग बनता येत नसेल तर काय बना. जर एखाद्या व्यक्तीसाठी, फॉर एक्झाम्पल हिअर महामार्ग, हायवेचा अर्थ काय, महामार्ग म्हणजे इथे जर अर्थ घ्यायचा पोएममध्ये तर त्याचा होईल महान व्यक्ती. जर तुम्हाला महान व्यक्ती बनता येत नसेल, कोणाला महामार्ग उपलब्ध करून देता येत नसेल महान व्यक्ती बनून, तर जस्ट बी अ ट्रायल. ट्रायल म्हणजे
त्याला म्हणतो पाऊलवाट. आपण त्याला काय म्हटलं, ट्रायल मीन्स पाऊलवाट. फुटवे आपण म्हणतो ना, फुटवे. द ट्रायल म्हणजे फुटवे, पाऊलवाट. तर लोकांसाठी पाऊलवाट बना. जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल की जर आपल्याला कोणासाठी एखादं काय बनू शकत नसेल, आपण हायवे बनवू शकत नसेल, महामार्ग बनवू शकत नसेल, तर किमान कोणातरीसाठी तुम्ही जगामध्ये काय बना, ट्रायल म्हणजे पाऊलवाट बना. जर लोकांसाठी तुम्हाला हायवे बनवता येत नसेल तर पाऊलवाट बनवा. इफ यू कांट बी द सन, जर कोणासाठी तुम्हाला सूर्य बनता येत नसेल, सूर्य माहित तुम्हाला, सन अ प्लॅनेट, याला आपण म्हणतो प्लॅनेट, एक ग्रह बनता येत नसेल. इफ यू कांट बी अ सन, जर कोणासाठी तुम्हाला सूर्य बनता येत नाही तर किमान काय बना, बी अ स्टार म्हणजे तारा, तर किमान तारा तरी बना. म्हणजे थोडक्यात काय, सूर्याचा अर्थ, हे जे तुम्हाला इथे सन, स्टार, हे जे मोठे मोठे उपमा दिल्या, ह्या उपमा कशासाठी आहेत हे लक्षात घ्या, की जर तुम्हाला कोणाच्या जीवनामध्ये मोठा मार्ग उपलब्ध करून देता येत नसेल तर किमान त्याच्यासाठी पाऊलवाट उपलब्ध करून द्या, किंवा त्याच्यासाठी पाऊलवाट बना. जर तुम्हाला खूप काही कोणाला काही देता येत नसेल, म्हणजे कोणाला जर तुम्हाला दुःख देता येत नाही ना, म्हणजे सुख देता येत नाही ना, तर किमान दुःख देऊ नका. म्हणजे त्याचा अर्थ तोच की हायवे म्हणजे महामार्गासारखं बनता येत नसेल कोणासाठी तर किमान काय बना, जस्ट ट्रायल म्हणजे एक पाऊलवाट बना. इफ यू कांट बी अ सन, जर कोणासाठी तुम्हाला सूर्यप्रकाश बनता येत नसेल, कोणासाठी तुम्हाला सूर्य बनता येत नाही, तर किमान कोणातरीसाठी तारा बना. याचा अर्थ हा. लास्ट वर्ड्स, आता याच्यामधला लास्ट लाईन आहे, इफ इजंट बी अ इझी. इफ त्या लिहित नाही मी, हे तुमच्या लक्षात आलं असेल तर रफ करतो. इफ यू कांट बी अ हायवे, परत पहा एकदा, जर तुम्हाला कोणासाठी, इफ यू कांट बी अ हायवे, जर तुम्ही बनू शकत नाही, कोणासाठी महामार्ग बनू शकत नाही, तर किमान एक पाऊलवाट बना. फक्त काय बना, पाऊलवाट. इफ यू कांट बी अ सन, जर सूर्यप्रकाश बनता येत नाही, सूर्य बनता येत नाही, तर किमान कोणातरीसाठी तारा बना. अँड पुढचे वाक्य आहे लास्ट स्टांजा, त्याच्या लास्ट 2 लाईन्स आहेत या लास्ट स्टांजामधल्या. आपल्या त्या 2 लाईन्स बघा काय म्हणतात. तर या 2 लाईन्स आहेत, इफ यू इजंट it isn't by sight. If isn't by sight that you win or you fail. काय म्हटलेले, यू फेल. लक्षात घ्या, यू फेल. बी द बेस्ट ऑफ वॉट एवर EVER, whatever you are, एक्सक्लेमेशन मार्क, इथे एक्सक्लेमेशन मार्क ओनली. बघा किती सुंदर वाक्य आहे ते तुम्हाला कळेल. इट इजंट बाय साईज. इफ इजंट म्हणजे नाही, बाय साईज म्हणजे त्याचा आकाराचं महत्त्व नसते. दॅट यू विन ऑर यू लॉस, याच्या आकाराला महत्त्व नाही की तुम्ही किती जिंकलात आणि किती हरलात. हरणं किंवा जिंकणं महत्त्वाचं नाही. इट इजंट बाय द साईज, याच्या आकाराला महत्त्व नसते. की दॅट यू विन, की तुम्ही जिंकलात, अँड यू फेल, तुम्ही अपयशी झाला. तर महत्त्व कशाला आहे, बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर, तुम्ही कसेही असा, व्हॉट एव्हर काहीही, व्हॉट एव्हर म्हणजे काहीही, यू आर तुम्ही आहात, बी द बेस्ट पण सर्वोत्तम असा. कसे असा, सर्वोत्तम. लक्षात घ्या, तुम्ही जिंकलात तरी सर्वोत्तम असायला पाहिजे आणि हरलात तरी सर्वोत्तम असायला पाहिजे. म्हणजे इट इजंट बाय साईज, याच्या आकाराला काही महत्त्व नसते. तुम्ही किती हरलात, की चला हा किती हरलात, किती रनने हरलात किंवा कसे हरलात, किंवा एखाद्या वेळेला
तुमच्या हरण्याची तुलना नसते, तर तुम्ही लढलात कसे याला महत्त्व असते. इट इजंट बाय द साईज. साईज म्हणजे आकार, इजंट म्हणजे घेणं देणं नाही. त्याच्याशी इट इजंट बाय द साईज, त्याच्या आकाराचा काहीही इथे संबंध नसतो. दॅट यू विन ऑर यू फॅल. तुम्ही जिंकलात किंवा तुम्ही हारलात याच्या आकाराला महत्त्व नाही. तर बी द बेस्ट फॉर व्हॉट एव्हर यू आर, की तुम्ही काय आहात याला सगळ्यात महत्त्व आहे. व्हॉट एव्हर यू आर, तुम्ही कसेही असा, पण महत्त्व कशाला, बी द बेस्ट, सर्वोत्तम कसे आहात याला महत्त्व आहे. या कवितेमध्ये डॉग्लॉज मॅलॉच यांनी हेच सांगितलं की किती महत्त्व आहे या गोष्टीला, की तुम्ही जिंकलात कसे आणि हारलात कसे याला महत्त्व आहे. लक्षात घ्या. मग त्याच्या आकाराला महत्त्व नाही. लक्षात आलं. आणि इथे या ठिकाणी ही तुमची कविता संपते. तर परत एकदा अर्थ पाहू. इफ यू कांट बी अ हायवे, जर तुम्ही कोणासाठी रस्ता म्हणजे महामार्ग बनता येत नसेल तर किमान त्याच्यासाठी पाऊलवाट बना. इफ यू कांट बी द सन, जर कुणासाठी तुम्हाला सूर्य बनता येत नाही तर बी अ स्टार. स्टार म्हणजे तारा बना. म्हणजे कोणाच्या जीवनात सूर्यासारखा प्रकाश तुम्हाला देता येत नाही, किमान एखाद्या ताऱ्यासारखा प्रकाश तर त्याच्या जीवनामध्ये द्या. इफ इजंट बाय साईज, याच्या आकाराला काही महत्त्व नसते. यू विन ऑर यू फॅल, की तुम्ही जिंकलात की हरलात याच्या आकाराला महत्त्व नाही. बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर, तुम्ही जे काही आहात ना, जसे काही आहात ना, तुम्ही कसेही असा, फक्त सर्वोत्तम आहात याला महत्त्व आहे, याला महत्त्व आहे. आणि इथे ही पोएम तुमची संपली. पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण एकदा परत इंग्लिश वर्कशॉप बघू आणि त्याचे क्वेश्चन आन्सर एकदम सोपे आहेत. इंग्लिश वर्कशॉपमध्ये जे दिलेले क्वेश्चन आन्सर आहे, रीड, फक्त वाचा आणि ते सर्कलचे नावं, कोणता रंग कसा आहे ते तुम्हाला सोडवायचं आहे. बघा याच्यामध्ये दिलेले आहेत इंग्लिश वर्कशॉप. रीड द वर्ड्स, नेम गिवन बिलो, पुट द बिग साइज अँड बिगर वन इन द बिग सर्कल अँड द स्मॉलर वन इन द स्मॉल सर्कल. बघा ज्यांची नावं, आता फॉर एक्झाम्पल ट्री आणि हिल याच्यापैकी कोणतं मोठं आहे. बघा स्मॉल कोणतं, ते स्मॉल सर्कलमध्ये लिहायचं. ट्री स्मॉल असेल तर स्मॉल सर्कलमध्ये लिहा. ट्री बिग असेल तर बिग सर्कलमध्ये लिहा. जर इथे हिल बिग सर्कलमध्ये असेल तर हिल बिग सर्कलमध्ये लिहायची. हिल स्मॉल असेल तर स्मॉल सर्कलमध्ये लिहायची. सेकंड क्वेश्चन आहे, फ्रॉम ग्रुप ऑफ 4 रीड इच स्टॅन्झा इन द पोयम टर्न बाय टर्न. बघा फ्रॉम ग्रुप ऑफ 4 या 4 स्टॅन्झाचं तुम्हाला वाचन करायचं आहे. ओनली रीड इच स्टॅन्झा इन द पोयम टर्न बाय टर्न, एक मागे एक, एका मागून एक वाचायचे. फाइंड अँड राईट द पेअर्स रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. आता रायमिंग वर्ड्स तुम्हाला याच्यात सांगितलेले आहेत, जसं हेल रेल. पाहता इथे बी ट्री, पहिल्या स्टांजामध्ये हेल रेल, सेकंड याच्यामध्ये बी ट्री, सेकंड स्टांजामध्ये बघा ग्रास बास मॅक लॅक, थर्ड स्टांजा क्र्यू. बघा क्र्यूचं होते का, क्र्यू नाही होत. हिअर नियर, हिअर लेझर होते. ट्रायल फॅल स्टार आय, हे तुमचे रायमिंग वर्ड्स आहेत. हे रायमिंग वर्ड क्वेश्चन नंबर 3 मध्ये लिहायचे. कंप्लीट द फॉलोइंग विथ द ॲप्रोप्रिएट वर्ड फ्रेजेस फ्रॉम द पोयम. ज्या फ्रेजेस आहेत पोयममधल्या त्या फक्त स्टांजा वाचायचा आणि त्याच्या पुढे कोणती फ्रेज यायची ते लिहायचे. जसं आता याच्यामध्ये एक फिल इन द ब्लँक्स आहे. फर्स्ट इज वन डन फॉर यू, एक तुम्हाला करून दाखवतो. इफ यू कांट बी अ पाईन, त्याच्या पुढे काय, बी अ स्क्रब. तर तसं रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत. पुढचे वाक्य पूर्ण करायचे. कंप्लीट द फिल इन द ब्लँक्स, थोडक्यात हे तुम्ही कंप्लीट करायचे. 4 दिले. आणि राईट वेदर द फॉलोइंग, क्वेश्चन नंबर 5, राईट वेदर द फॉलोइंग ट्रू ऑर फॉल्स, हे सुद्धा तुम्हाला करायचे. फॉर एक्झाम्पल 1 सांगतो, ऑल मस्ट बी द कॅप्टन्स ऑफ द टीम. ट्रू ऑर फॉल्स, काय लिहिले, फॉल्स. कारण आपण बघितलं की वी कांट बी अ कॅप्टन टू बी ऑल, सगळे आपण कॅप्टन बनू शकत नाही. तर इथे काय आलेले, ऑल मस्ट बी द कॅप्टन
ऑफ द टीम्स, सगळेच जण टीमचे कॅप्टन बनू शकतात. इज इट पॉसिबल? नो, इट इज नॉट पॉसिबल. सो हिअर फॉल्स. असे एक 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 याच्यावरती आधारित आहेत, ते सोडवायचे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6. राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स गिवन बिलो. आता हे ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम हे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू कशा प्रकारे समजून घेऊ आपण. लक्षात घ्या, पुढच्या व्हिडिओमध्ये स्पेशल ॲप्रिशिएशन ऑफ द पोयमवरती एक व्हिडिओ राहील आणि तो महत्त्वाचा असेल. क्वेश्चन नंबर 7 कोणीही सोडवायचा नाही आहे. ओके, चला तर आज आपण इथेच थांबू. इथे आपली पोयम पूर्ण झाली. सर्वांनी ही पोयम 2-2 वेळा वाचायची. स्टांजेट त्याचे 2-2 वेळा वाचायचे आणि हार्ड वर्ड्स आहेत ते बाजूला काढून ठेवायचे. त्याच्या रायमिंग्स वर्ड आणि त्याचा वर्कशॉप कंप्लीट करायचा. ओके, बाय, थँक्यू. थांब.